दुपारी मी खताच्या दुकानात गेलो. 4 एकर शेताला बेसल डोस भरायचा आहे, हिरवी मिरची लावायचं नियोजन आहे. तर दुकानदाराशी बोलत असताना दुकानदाराने खताचे रेट सांगितले. जुन्या स्टॉक मध्ये असल्यामुळे जुनेच भाव होते, पण दुकानदार बोलताना बोलून गेला की भाव वाढलेलेत. जवळजवळ 100 रुपयापासून 250 रुपयापर्यंत खतांचे भाव वाढलेत. आता कांद्याला पाणी देणं सुरू आहे. हा आमच्या उदय सरांचा कांदा आहे. कांदा अगदी अतिउत्तम आलाय. या शेताला एकरी या कांद्याला खर्च झालाय 60,000 रुपये प्रति एकर आतापर्यंत. अजून यायला 2 महिन्याचा कालावधी आहे. विचार करा तुम्ही, जेव्हा शेतकरी शेतामध्ये एवढा राबतो, आता थंडी ही अंग गोठवणारी आहे. वरतून बिबट्याची भीती आहे, वरतून इचूकाट्याची भीती आहे. रात्रीची लाईट सोडतात हे सरकार. हे म्हणतात आम्ही शेतकऱ्यांसाठी एवढं केलं तेवढं केलं, घंटा ह्यांनी काय केलं नाही. या दलिंदरांनी खताचे भाव वाढवले, पण पिकाचे मालाचे भाव वाढले का? कुठेच नाही. खताचे भाव वाढवत असताना या दलिंदरांच्या डोक्यामध्ये विचार का आला नसेल? कारण की आपण घोषणा करत असताना आम्ही म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट करू. अरे दलिंदरांनो, तुम्ही खर्च 5पट करून ठेवला, उत्पन्न दुप्पट कधी होणार? आज पण कांदा 4 रुपये 5 रुपयापासून 16 रुपये किलोच विकतोय. आज पण तीच भाव आहे जे 10 वर्षापूर्वी होते. आज पण तीच परिस्थिती आहे शेतकऱ्याची जी 10 15 20 वर्षापूर्वी होती. दलिंदर काँग्रेस होतं, त्या सरकारने शेतकऱ्यांनाच नाही भ्रष्टाचाराने अख्खा भारत देश लुटला. ते दलिंदर होते म्हणून या भाजप रूपी सरकारला निवडून दिलं. तर हे महादलिंदर निघाले. याच्यामध्ये सगळ्यात जास्त भरडला गेला तो शेतकरी. तुम्ही खताचे भाव वाढवले, पण पिकांचे भाव कुठं वाढले? शेतकऱ्याची परिस्थिती कुठं बदलली? सांगा जरा. दलिंदरांना सुधरा जरा. ज्या दिवशी शेतकऱ्याला सगळं कळायला लागेल ना, त्या दिवशी तुमची पळताभुई कमी होणार नाही. त्या दिवशी तुम्हाला पळायला पण जागा पुरणार नाही. त्या दिवशी या कांदा रूपी गोट्यानेच तुमचं तोंड ठेचण्यात येईल.